नमस्कार मित्रांनो, एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, इयत्ता 12वी इंग्रजी विषयाची सराव प्रश्नपत्रिका आपण ह्या ठिकाणी पाहत आहोत. 3 तासाचा वेळ आहे. 6 पेजेसची प्रश्नपत्रिका, 80 मार्काची प्रश्नपत्रिका. इंग्रजीची सराव प्रश्नपत्रिका तुम्हाला अभ्यास करण्यासाठी या ठिकाणी उपयुक्त असणार आहे आणि ह्या प्रश्नपत्रिकाचा तुम्ही जर व्यवस्थित अभ्यास केला आणि ही प्रश्नपत्रिका सोडून पाहिली तर नक्कीच तुमचा इंग्रजी विषयाचा सराव त्या ठिकाणी होणार आहे. चला पाहूयात कशा पद्धतीने क्वेश्चन आहेत, कसे क्वेश्चन असतात आणि ते सॉल्व कसे करायचे. पहिला सेक्शन आहे पाठांवरती, प्रोजेक्ट्सवरती आधारित असलेला. यामध्ये रीडिंग कॉम्प्रिहेन्शन, लँग्वेज स्टडी आणि समरीच्या संदर्भामध्ये क्वेश्चन असतात. पहिला क्वेश्चन ए, रीड द गिवन एक्स्ट्रॅक्ट अँड कंप्लीट द गिवन ॲक्टिव्हिटी. खालील उतारा वाचून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची असतात. त्यामध्ये पहिला प्रश्न दिला आहे, फाइंड आउट द फॉलोइंग सेंटेन्स ट्रू ऑर फॉल्स. म्हणजे खालील दिलेलं विधान चुकीचं आहे की बरोबर आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. पॅरेग्राफचा अभ्यास केल्यानंतर तुमच्या ते लक्षात येणार आहे. डिस्कवरी इज अ लीगल ऑप्शन्स. No legal system could attempt to legislate against bad manners. तिसरा, there is a allowance for moral and intellectual damages. आणि चौथं होतं, the liftman demanded top please. अशा प्रकारे हे क्वेश्चन होते ए ॲक्टिव्हिटीमध्ये असलेले. A2 ॲक्टिव्हिटी आहे, कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स. काही वाक्य दिलेत आपल्याला, ते वाक्य पॅरेग्राफ वाचून तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत. वी मस्ट ॲडमिट दॅट द लॉ विल प्रोटेक्ट मी अगेन्स्ट. देअर इज नो पेनल्टी टू पे एक्सेप्ट इट विल परमिट मी टू. अशा पद्धतीची ही 4 वाक्य होती. त्यानंतर A3 ॲक्टिव्हिटी, गिव रिझन, कारण सांगायचं आहे. द यंग लिफ्टमॅन थ्रू अ पॅसेंजर आउट ऑफ दिस हिज लेफ्ट बिकॉज. पॅसेंजरने त्या व्यक्तींना लिफ्टमधून बाहेर काढले, त्याचं कारण विचारलेलं आहे. पर्सनल रिस्पॉन्सवरती A4 ॲक्टिव्हिटी आहे, 2 मार्कासाठी. एक्सप्रेस युअर व्ह्यूज अबाउट द इम्पॉर्टंट ऑफ सोशल मॅनर. सामाजिक जे आपल्या चांगल्या सवयी आहेत तर त्याविषयीचा आपला व्ह्यू काय आहे तो सांगायचा आहे. आणि A5 लँग्वेज स्टडीवरती आधारित असलेली, द लॉ विल प्रोटेक्ट मी अगेन्स्ट व्हायलन्स. या वाक्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, चूज द करेक्ट सेंटेन्स ऑफ फ्युचर कंटिन्युअस टेन्स फ्रॉम द गिवन सेंटेन्स. म्हणजे वर दिलेल्या वाक्याचा फ्युचर कंटिन्युअस टेन्स कोणता आहे त्याचं पर्याय निवडायचा आहे. 4 पर्याय दिलेले आहेत. त्यानंतर 2, इट वॉज अ क्वेश्चन ऑफ प्लीज, ॲड अ क्वेश्चन टॅग. व्हॉकॅब्युलरीच्या संदर्भात आहे. गिव 1 वर्ड फॉर द फॉलोइंग फ्रॉम द पॅसेज, 2 मार्कासाठी. हे वर्ड दिलेले आहेत, त्याचं मिनिंग असलेले पॅसेजमधले वर्ड आपल्याला शोधून सांगायचे आहेत. क्वेश्चन एमध्ये बी. ग्रामर नॉन टेक्स्च्युअल, डू ॲज डायरेक्टेड, 3 मार्कासाठी. He was Dada's clever boy, but he could not even solve all Dada's questions. Fill in the blank with suitable article. आर्टिकल त्या ठिकाणी पैकी कोणती सुटेबल आहेत ते आपल्याला सेंटेन्समध्ये टाकायचे आहेत. त्यानंतर दुसऱ्या सेंटेन्समध्ये मॉडेल ॲक्झिलरी शोईंग, ऑब्लिंगेशन दाखवणारी मॉडेल ॲक्झिलरी आपल्याला वापरायची होती. थर्ड, I hate waiting at the crowded railway station. यामध्ये रिराईट युजिंग द इन्फिनिटिव्ह. अंडरलाईन केलेला जो वर्ड आहे त्याचा इन्फिनिटिव्ह फॉर्म आपल्याला लिहायचा होता. त्यानंतर B2, स्पॉट द एरर, रिराईट द सेंटेन्स. देअर इज नो
नॉट एनी सबस्टिट्यूट फॉर हार्ड वर्क. त्यानंतर दुसरा पॅरेग्राफ आहे, रीड द फॉलोइंग एक्स्ट्रॅक्ट अँड कम्प्लीट द गिव्हन ॲक्टिव्हिटी. 12 मार्कासाठी असलेलं आहे. याचं स्क्रीनशॉट काढून घ्या म्हणजे तुम्हाला मार्क क्वेश्चन सोडवण्यासाठी उपयोग होईल. क्वेश्चन पाहून घेऊयात एकदा. रीड द फॉलोइंग सेंटेन्स अँड रिराईट ट्रू ऑर फॉल्स. वाक्य आपल्याला ओळखायचे. पहिलं वाक्य या ठिकाणी दिले. A2 मध्ये फाइंड आउट फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट हाऊ पीपल हॅव बिकम अवेअर ॲट द डेंजरस ऑफ pollution and the measures that they are talking to control it. ते कसे कंट्रोल करतात पीपल, त्याच्या संदर्भात अवेअरनेस करणारं घटक आपल्याला शोधून लिहायचे होते. त्यानंतर A3 एक्सप्लेन द रिलेशन बिटवीन द प्रोग्रेस इन नॉलेज डेव्हलपमेंट ऑफ सायन्स अँड DP changes environment. A4 मध्ये it would be foolish to shut our eyes to the danger at the pollution that human being causes. Describe the latest 2 steps that you would take a protect environment. आणि A5 आहे language study. Although the sea had a great capacity, या वाक्यामध्ये आपल्याला काय करायचे, यूज बट अँड रिराईट द सेंटेन्स. आणि दुसरं सेंटेन्स जे दिलं आहे त्यामध्ये रिराईट द युअर आन्सर बिगिनिंग विथ. बिगिनिंग म्हणजे वाक्याची सुरुवात ह्या शब्दांनी करायला सांगितलेले वाक्य आहे. A6 मध्ये सेनम्स वर्ड फॉलोइंग याचे समानार्थी शब्द लिहायचे. ओके. B राईट अ समरी ऑफ द अबो एक्स्ट्रॅक्ट. समरी लिहायची वर दिलेली याची आणि टायटल पण त्याला द्यायचं आहे. काही इम्पॉर्टंट पॉईंट ह्या ठिकाणी घेतलेले आहेत. माइंड मॅपिंगच्या संदर्भात क्वेश्चन आहे 3 मार्काचा. डेव्हलप अ माइंड मॅपिंग फ्रेम डिझाईन ऑन इंग्लिश सब्जेक्ट. यू मे यूज द फॉलोइंग पॉईंट प्रोज, पोएट्री, रायटिंग स्किल, नॉवेल. त्यानंतर सेकंड सेक्शन सुरू होतं पोएट्रीच्या आधारित असलेल्या क्वेश्चनवरती. पोएट्री पाहून घ्या, स्क्रीनशॉट काढून घ्या. 10 मार्काचा क्वेश्चन. A1 ग्लोबल अंडरस्टँडिंग. ट्रू ऑर फॉल्स आपल्याला ओळखायचे. 4 विधानं ह्या ठिकाणी दिलेले आहेत. त्यानंतर A2 एक्सप्लेन करायचं आहे. एक्सप्लेन द मिनिंग ऑफ द लाईन. ह्या लाईनचं मिनिंग. पर्सनल रिस्पॉन्स विचारला. इफ यू डाय whole of other you are sure to fail in it yourself. Give your opinion on the proverbs. Poetic device आहे ज्यामध्ये नेम द फिगर ऑफ स्पीच इन द लास्ट 2 लाईन ॲट द एक्स्ट्रॅक्ट आणि एक्सप्लेन इट. आणि A5 मध्ये दिले पोएटिक क्रिएटिव्हिटी. कंपोज 4 लाईन ऑन सी. म्हणजे समुद्रावरती आधारित असलेले 4 लाईन लिहायचे. क्वेश्चन 3 एक्स्ट्रॅक्ट दिलेला आहे आणि त्याच्यावरती 4 मार्काचे क्वेश्चन विचारलेले आहेत. अप्रिसिएशन विथ द हेल्प ऑफ द फॉलोइंग पॉईंट. रिराईट. ओके. 4 मुद्दे दिले, त्याच्या आधारे आपल्याला त्याचे 4 मुद्दे कंप्लीट करायचे आहेत. सेक्शन 3 रायटिंग स्किल 16 मार्काचा. कंप्लीट द ॲक्टिव्हिटी ॲज पर द इन्स्ट्रक्शन गिवन बिलो. अटेम्प्ट एनी वन ऑफ द फॉलोइंग. ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मॅसेज. ड्राफ्ट करायच्या मॅसेजचा. व्हर्च्युअल मॅसेजसाठी रीड द गिवन कॉन्व्हर्सेशन बिटवीन अशाना अँड मिस्टर सिंग यांचं कॉन्व्हर्सेशन हे करून एक मॅसेज ड्राफ्ट करायचा आहे किंवा मग त्याला ऑर क्वेश्चन होता. स्टेटमेंट ऑफ पर्पज. रीड द पर्सनल डिटेल गिवन बिलो अँड प्रिपेअर अ सुटेबल स्टेटमेंट ऑफ पर्पज. थर्ड होता ग्रुप डिस्कशन. ह्या ठिकाणी दिलेला आहे त्यावरती आपल्याला
राईट फ्यू व्ह्यूज इन द फ्रॉम ऑफ द डायलॉग, याच्यातून फ्यूज लिहायचे होते. क्वेश्चन 4B, अटेम्प्ट एनी वन ऑफ द फॉलोइंग. ईमेल रायटिंग आहे. मॅन ऑफ दिस सिरीज का मॅन ऑफ द सिरीजवरती आधारित असलेला ईमेल आपल्याला रायटिंग करायचं होता. यंगर ब्रदरसाठी कॉंग्रॅच्युलेशन करायचे, त्याला मॅन ऑफ द मॅच मिळाल्या संदर्भात. रिपोर्ट रायटिंग आहे. रिपोर्ट रायटिंग करायची होती आपल्याला. इमॅजिन यू विजिट हिस्टॉरिकल फोर्ट इन द सह्याद्री रंगाज ॲट महाराष्ट्र. यू हॅव विजिटेड फॉर द फोर्ट विथ an intention to know our heritage and history. You were also eager to know the biodiversity in the area of the fort. The visit was exciting one. Write a report of the following visit to be published in your college magazine इन अ लोकल न्यूजपेपर. म्हणजे तुम्ही सह्याद्री रांगेला विजिट दिलेली आहे महाराष्ट्रामधील, आणि त्याच्या संदर्भातला जो रिपोर्ट आहे तो तुम्हाला तयार करायचा आहे ॲज अ मॅगझिनमध्ये देण्यासाठी किंवा न्यूजपेपरमध्ये देण्यासाठी. इंटरव्ह्यू वरती आधारित क्वेश्चन 3. फ्रेम 8 to 10 क्वेश्चन इन इंटरव्ह्यू वेल नोन रायटर. यू मे यूज द फॉलोइंग पॉईंट. इन्स्पिरेशन हे मुद्दे वापरून करायचे. क्वेश्चन 4C, अटेम्प्ट एनी वन. अटेम्प्ट एनी वन म्हटले. स्पीच रायटिंग, ॲसिड अवेअरनेस डे वरती स्पीच लिहायचे किंवा कंपेरिंग करायचे आपल्याला. प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी ऑफ द कॉलेज. राईट द स्क्रिप्ट ॲट द सेम. राईट इन 100 words. यूज द फॉलोइंग. खाली काही मुद्दे दिले त्याच्या आधारे प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनीची स्क्रिप्ट लिहायची आहे, किंवा मग एक्सप्लेन ऑफ आयडिया. एक्सप्लेन द आयडिया इनहेरेन्स इन द फॉलोइंग. बुक आर अवर रिअल फ्रेंड. याच्यावरती आयडिया आपल्याला एक्सप्लेन करायची होती. डीमध्ये दिले होतं अटेम्प्ट एनी वन ऑफ द फॉलोइंग. फिल्म रिव्ह्यू होता. कुठली फिल्म दिलेली आहे. राईट अ रिव्ह्यू ॲट द एज्युकेशन फिल्म दॅट यू हॅव सीन रिसेंटली. फिल्म आपल्याला सांगितली नाही, तुम्ही पाहिलेल्या फिल्मवरती आधारित रिव्ह्यू लिहायचा होता. त्यामध्ये काही मुद्दे दिलेत, त्या मुद्द्यांच्या आधारे रायटिंग. राईट अ ब्लॉग इन अ प्रॉपर फ्रेम. फॉर्मॅट ऑन सोशल डिस्टन्सिंग नीड ऑफ टाईम. याच्यावर आधारित ब्लॉग लिहायचा होता. पॉईंट दिलेले होते. NAPL आहे कोविड सफरिंग फ्रॉम COVID-19च्या संदर्भामध्ये असलेलं. त्यानंतर सेक्शन 4 लिटररी नॉवेलवरती आधारित असलेलं 5वा क्वेश्चन आहे. त्यामध्ये डू द फॉलोइंग ॲज पर द इन्स्ट्रक्शन. फिल इन द ब्लँक बाय चूजिंग अल्टरनेटिव्ह. इथं काही वाक्य दिले, त्याच्याखाली शब्द दिले. योग्य शब्द निवडून आपल्याला विधानं कंप्लीट करायची होती नॉवेलवरती आधारित असलेली. दुसरा क्वेश्चन होता मॅच एसेन्शियल एलिमेंट ऑफ द नॉवेल. कॉलम एमध्ये दिलेत. विथ रिलेटिव्ह पॉईंट इन बीमध्ये आहेत, त्याचे मॅच करायचे आहेत. क्वेश्चन 5 आन्सर इन द अबाउट 15 वर्ड इन द क्वेश्चन गिवन बिलो. 4 मार्कासाठी कुठलं तरी एक सोडवायचं आहे. द एक्स्ट्रॅक्ट प्रेझेंट द नॅरेटर ॲज अ सायलेंट ऑब्झर्वर ऑफ द इव्हेंट. एक्सप्लेन. त्यानंतर क्वेश्चन नंबर C, राईट द ॲन्सर ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन इन अबाउट 15 वर्ड. 2 क्वेश्चन दिलेले आहेत. त्यानंतर क्वेश्चन D, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. इथेही 2 क्वेश्चन दिलेले आहेत नॉवेलवरती आधारित असलेले. सिंग ऑफ 4. अशा पद्धतीने ही होती आपली क्वेश्चन पेपर. शेवटचे क्वेश्चन ह्या ठिकाणी नॉवेलवरती आधारित असलेले क्वेश्चन होते, आणि इथं क्वेश्चन पेपर संपलेले आहे. याही क्वेश्चन पेपरचा आपण सराव करा, सोडून पहा, आणि आपल्या बोर्डाच्या प्रश्न
पत्रिकेची तयारी या माध्यमातून करा. चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात. भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीने इतर विषयांच्या संदर्भातील प्रश्नपत्रिकांच्या माहितीसोबत. तोपर्यंत नमस्कार.